आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। तलोजा येथील आसावरी सोसायटीमध्ये समाजहिताचे कार्य करणारे आणि प्रत्येक समस्येला न्याय देणारे, सर्वांना मान सन्मानाने वागवणारे रहिवासी राजेंद्र जाधव यांचा वाढदिवस सोसायटीतील रहिवाशांनी मोठ्या उत्साहात साजरा केला। या वाढदिवसाच्या निमित्ताने राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून तसेच दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या। यात भाजपचे नितीन भोईर, संतोष भोईर यांच्यासह आसावरी सोसायटीतील स्वयंसेवक, परिवार, रहिवासी, मित्रपरिवार आणि नातेवाईकांचा सहभाग होता। या कार्यक्रमादरम्यान स्वयंसेवकांच्या वतीने राजेंद्र जाधव यांना भारतीय संविधान भेट म्हणून देण्यात आले। भारत देशाची दिशा ठरवणाऱ्या या संविधानाच्या प्रतिकात्मक भेटीद्वारे सोसायटीतील नागरिकांनाही समस्यांवर न्याय मिळवून देण्याचा संदेश देण्यात आला। या प्रसंगी किरण जाधव, डांगे सर, गुरुनाथ दिवेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून जाधव यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाला स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आदर्श लाईव्हचे मुख्य संपादक अक्षय कांबळे तसेच कार्यकारी संपादक पद्माकर कांबळे यांचीही उपस्थिती होती। नमस्कार, मी अक्षय, आदर्श न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीतो। आज आपण तलोजा आसावरी या ठिकाणी आहोत आणि राजेंद्र जाधव साहेबांचा वाढदिवस तलोजा विभागामध्ये किंवा तलोजा आसावरी सोसायटीमध्ये मोठ्या उत्सवात त्यांच्या सहकार्याच्या वतीने साजरा करण्यात येत आहे। आपल्यासोबत आता बातचीत करण्यासाठी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी किरण सर आहेत। सर, आज तुमच्या सहकार्यांचा वाढदिवस आहे आणि कशा प्रकारे पाहता आणि काय शुभेच्छा देता? प्रथमतः संपूर्ण आसावरी परिवार, आसावरी घरसंकुल यांच्यातर्फे माननीय जाधव साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। जाधव साहेबांबद्दल बोलायचं तर शब्द खूप कमी पडतात आमच्या पुढे, कारण आज गेली 4 वर्ष जे सोसायटीचा पाया जो असतो, जे म्हणतात की सोसायटी कशी असली पाहिजे आणि कसा फ्युचरमध्ये ते राहिली पाहिजे, याबद्दल सर्वात जास्त जर अभ्यासक वृत्ती असेल तर ती जाधव साहेबांची आहे। त्याने जवळजवळ 1 वर्षभर आसावरीमध्ये एक पद सांभाळलं आहे, प्रवर्तक पदावर ते होते। मग त्यांनी कामकाज व्यवस्थित आसावरीमध्ये नियमावली व्यवस्थितपणे चालली होती, सर्वांना एकत्र घेऊन ते सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन चालले होते आणि यापुढे देखील चालत राहणारच आहेत, त्याबद्दल काही शंकाच नाही। संपूर्ण आसावरी सहधारक त्यांच्या सोबत आहेत आणि त्यांना आमच्या संपूर्ण आसावरीकरांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। बातचीत करण्यासाठी डांगे सर देखील आहे। सर, आज आपल्या सहकार्यांचा वाढदिवस आहे, या कशा प्रकारे शुभेच्छा देता आणि काय सांगाल त्यांच्या संदर्भात? आजचा दिवस आसावरी गृहसंकुलातील एक सर्वसामान्य सज्ञाधारक, तळागाळापर्यंत पोहोचणारं नेतृत्व असेल तर श्री राजेंद्र जाधव साहेब आहेत। L33 बिल्डिंग मध्ये ते रहिवासी आहेत। आज 3 वर्ष झाले पूर्णपणे आसावरी गृहसंकुलामध्ये ग्राउंड लेवलला जर काम केलं असेल तर या व्यक्तीच्या धाडसामुळं, या व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलं आणि आसावरी गृहसंकुलामध्ये स्वयंसेवक ग्रुप नावाचा एक फार मोठा ग्रुप आहे। तो तनानं, मनानं, धनानं काम करतो, ग्राउंड लेवलला काम करतो। कुणाच्या घरगुती अडचणी असतील, कुणाच्या काय कौटुंबिक अडचणी असतील, कोणाला दवाखान्यात ॲडमिट करायचं असेल तरी सुद्धा रात्रंदिवस पळणारे, आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून लढणारे किरण जाधव सर आहेत। ते एक पेशाने शिक्षक आहेत आणि कुठलीही तमा न बाळगता रात्रंदिवस धावपळ करतात की या संकुलामध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य सज्ञाधारकांना आपल्यामार्फत काहीतरी सेवा पुरवली जावी। एक जनसेवा, एक समाजसेवा या माध्यमातून आम्ही स्वयंसेवक ग्रुप आणि या स्वयंसेवक ग्रुपमध्ये काम करणारे सर्वांचे मार्गदर्शक, या ग्रुपचे शिलेदार म्हणून ज्यांना ओळखलं जातं, असे माझे सहकारी बंधू श्री राजेंद्र जाधव साहेब यांचा आज वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्त आज आपण एकत्र इथं जमलो आहोत त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी। परंतु हा वाढदिवस साजरा करत असताना याच्यातून आपल्याला काय देता आलं पाहिजे, या संकुलासाठी आपल्याला काय तर फुल नाही फुलाची पाकळी देता आली पाहिजे, ही जाणीव जागृती ठेवून, चाहे गणपती उत्सव असो, नवरात्री उत्सव असो, राष्ट्रीय सण असो, याच्या माध्यमातून आम्ही काहीतरी फुल नाही फुल पाकळी देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि हे पुढे आम्ही निरंतर चालूच ठेवणार आहेत। कोणाची सत्ता येते जाते हा भाग वेगळा आहे, मनामध्ये कुठला स्वार्थ न ठेवता निस्वार्थपणे काम करणारा जो कुठला ग्रुप असेल तो आमचा स्वयंसेवक ग्रुप आहे। आसावरी गृहसंकुलामध्ये गेल्या 3 वर्षापासून काम करत आहे आणि याला फार मोठी जोड म्हणून राजेंद्र जाधव साहेबांनी चांगलं मार्गदर्शनाचं काम केलं आहे। 1 वर्ष आम्ही समन्वय म्हणून काम केलं, भरपूर काही नियमावली आम्ही लागू केल्या
रात्रपाळी सुद्धा आम्ही चालू केली, बिल्डिंगला वाटून वाटून दिले दिवस, याच्यापर्यंत म्हणजे भरपूर काय आम्ही योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि इथून पुढेही जाधव साहेबांनी योग्य मार्गदर्शन करावं. इथं आपण कुठल्या जातीपातीचा आपण बघत नाहोत, कोण उच्च जातीचा कोण नीच जातीचा हे आम्हाला बघायचं नाही. एक मानवता नावाचा धर्म जपण्याचा प्रयत्न या संकुलामध्ये आम्ही करणार आहोत आणि इथून पुढे करणार आहेच. आणि बाकी आमचे सर्व सहकारी आहेत. जसा कामातून वेळ मिळेल तसा, कोण लवकर येतो कोण लेट येतो, कोण कामावर असून सुद्धा व्हॉट्सअप ग्रुपवरती आपलं काय असेल ते म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करता असतो. तर या ठिकाणी आपण वाढदिवसानिमित्त एकत्र जमलो आहोत. आणि आमचा स्वयंसेवक ग्रुपचा एक अजेंडा आहे की कोणाचाही बड्डे असो, किरण जाधव सर हिरेने सहभाग घेतात. पैसे नसेल तर स्वतःच्या खिशातून पैसे टाकतात. जर वेळ पडले तर लोक 100-50 देतात, नसेल तर त्याला मन न दाखवणार नेतृत्व असेल तर किरण जाधव सर आहे. स्वतःच्या खिशातून पैसे टाकतात, केक आणणार, त्या व्यक्तीला बहुमान देणार, त्या व्यक्तीचा सन्मान करणार, त्या व्यक्तीचा बड्डे साजरा करणार. हे आमच्या ग्रुपचं फार मोठं महत्त्व आहे. आणि आम्ही डळमळीत होतो कधी कधी, समोरच्या व्यक्तीला आम्ही घाबरतो, समोरच्या आव्हानाला आम्ही घाबरतो, पण कधी घाबरू न शकणारं, संयमानं गायडन्स करणारं, मार्गदर्शन करणारं नेतृत्व असेल तर किरण जाधव सरांच्या नंतर. किरण जाधव सर थोडेसे स्वभावावर तापट आहेत, लगेच रागाला जातात, पण त्याला शांत करण्याचं काम राजेंद्र जाधव सरांनी केलं आहे. आणि असं नेतृत्व आमच्या ग्रुपला लाभलं आहे. समजा एखाद्या आमच्या ग्रुपमध्ये एखाद्या व्यक्तीचं आम्ही ऐकत नाही कधी कधी, परंतु राजेंद्र जाधव साहेब यांचं आम्ही आवर्जून ऐकतो. हा आमचा गड आहे. पुढे भविष्याला दिशा देणारा हे एक नेतृत्व आहे, याला आम्ही कधी भविष्यात विसरणार नाही. संकटकाळी असो, आपत्कालीन असो, कुठल्याही परिस्थिती असो, 4 गोष्टी आम्ही बोलल्याशिवाय इथून पुढे आम्ही जात नाही बिल्डिंग समोरून पुढं, असं एक आहे. तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आमच्या ग्रुप तर्फे माझ्या वतीनं लाख शुभेच्छा देतो. या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो. सोबतच आपल्यासोबत बातचीत करण्याचे दिवेकर सर देखील आहेत. आपल्या सहकार्याचा आज वाढदिवस साजरा केला मित्र परिवाराच्या वतीने. कशा प्रकारे पाहता, त्यांची कशी वाटचाल आहे, त्यांचं काय रूप आहे, कशा प्रकारे त्यांनी सोसायटीसाठी कार्य केलेलं आहे, थोडक्यात माहिती द्या आणि शुभेच्छा द्या. सर्वप्रथम उपस्थित सर्व स्वयंसेवकांना नमस्कार. आज आदरणीय राजेंद्र जाधव साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसा निमित्त आपण या ठिकाणी जमलोय. राजेंद्र जाधव साहेब हे एक व्यक्ती नसून एक काय म्हणतात त्याला, ते एक चळवळ आणि त्यांच्या पाठीमागं एक प्रचंड असा इतिहास म्हणजे गेले 4 वर्षामध्ये त्यांनी तो लिहून ठेवलाय आणि ते जोपासतात. मी आज माझी प्रतिक्रिया देत असताना माझा लेख लिहिलाय मी त्याच्यामध्ये, त्यांना शुभेच्छा देत असताना की ही व्यक्ती, ह्या व्यक्तीमध्ये असं म्हणतात अष्टगुण म्हणतात ना, त्या पद्धतीने त्यांच्यामध्ये आहे. ते एवढ्या कमी वयामध्ये देखील ते एवढं म्हणजे आपलेसे हवेशी सर्वांना हवेसं वाटणारं नेतृत्व. राजेंद्र जाधव साहेबांच्या बरोबर माझी 2-2.5 वर्षापूर्वी ज्यावेळी पहिली भेट झाली, त्यावेळी मी गेली 25 वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय आणि मी बरेच नेतृत्व मी पाहिलेले आहेत, समोरून पाहिलेले आहेत, मोठमोठी नेतृत्व पाहिलेत आणि मला हे राजेंद्र जाधव साहेबांचं नेतृत्व एक भावलं गेलं आणि त्याच्यामुळे मी त्यांना आकर्षित गेलो. हे करत असताना राजेंद्र साहेबांचा मी त्यांचा अभ्यास करत असताना हे नेतृत्व असं आहे की त्यांना कुठल्याही, मी माणूस आहे आणि समोरचा व्यक्ती देखील माणूस आहे, त्याच्याशी माणसाशी माणसासारखं वागणं आणि त्याला माणूस म्हणून जगवणं म्हणजे वागणूक देणं, हे त्यांनी ते जपलेलं आहे. या आसावरी गृहसंकुलामध्ये 18 पगड जातीची लोक राहतात, विविध जाती धर्माची लोक राहतात. या सर्व जाती धर्माच्या लोकांना एकसन बांधण्यासाठी किंवा एकोपा कसा निर्माण होईल हे ते बघतात. असं हे स्वयंसेवक, आता जसं डांगे सर म्हणाले, स्वयंसेवक ग्रुप आहे. काही विचारांमध्ये कोणाचे विचार खालचे आहेत, काही वरचे आहेत, पण ह्या टोकाच्या विचारांना किंवा नमत्या विचारांना या दोघांची सांगड घालण्याचं काम राजेंद्र जाधव साहेब करतात. म्हणजे विशेष म्हणजे तुम्ही आता समजा, आता एक्झाम्पल दिलं किरण जाधव सरांचं की त्यांचा थोडासा स्वभाव तापड असेल किंवा आणखीन काही लोकांचा काही मवाळ असेल किंवा काही जहाल असेल,
तर ह्यांना कुठंतरी सांगड कशी घालता येईल किंवा आपली संघटन कसं पुढे जाता येईल ह्याच्यासाठी ते प्रयत्न करत होतात. तुम्हाला एक उदाहरण देतो की ते दुसरं एवढंच नाही, ह्याच्या पलीकडे जाऊन सांगतोय की कधी ते असे सत्यसाधी कधी हापापलेले नाहीत. एवढंच नाही, कुठल्या सत्कारासाठी आजचा जो कार्यक्रम आम्ही आयोजित केलाय तो देखील त्यांनी सांगितलं होतं की हा कार्यक्रम तुम्ही आयोजित करू नका, पण आम्ही तो आमच्या स्वयंसेवक ग्रुपने असं ठरवलं की आजचा कार्यक्रम त्यांचा झालाच पाहिजे. त्यांनी ते नकार दिला होता तरी पण ते आम्ही जबरदस्ती त्यांच्यावरती केली. त्यांना कुठल्याही प्रसिद्धीची हाव नाही किंवा कुठंतरी यावं, कुठल्या तरी आमदारावर फोटो काढावे किंवा काय. आता बरंच एक फॅड अँड फॅशन झाले की कोण नगरसेवक जरी आला, समाजसेवक आला, त्याच्या बाजूला जायचं, उभं राहायचं आणि फोटो काढायचे. ही व्यक्ती तशी नाही. तुम्ही जा पुढे, तुम्ही शाल घाला, तुम्ही हार घाला, मी पाठीमागे येऊ. म्हणजे नेतृत्व करायला एक नंबर व्यक्ती तुम्ही, मान सन्मान तुम्ही घ्या, पण तुमच्या सोबत मी आहे. एक माझं स्वतःचं उदाहरण देतो. 1 वर्षापूर्वी ज्यावेळी प्रवर्तक पदाची निवडणूक आसावरी गृह संकुलामध्ये लागली, त्यावेळी माझं जे म्हणणं होतं, मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय, मला असं वाटलं की ह्या आसावरी गृह संकुलामध्ये मी जर प्रवर्तक जर राहील, मुख्य प्रवर्तक म्हणून मी निवडून आलो, तर कदाचित माझ्या हातून चांगलं काम करू शकलो. आणि मी ज्यावेळी यांच्याकडे मी मागणी तसं सांगितलं की मला अशी माझी इच्छा आहे, त्यांनी कुठल्याही क्षणाचा विचार, काही तमा बाळगले नाही, काय परिणाम होतील, काय होतील त्याचा ते नाही. एक वंचित घटक, माझ्यासारखा वंचित घटक माणूस किंवा त्यांच्याकडे येतो आणि त्यांनी एका क्षणामध्ये त्यांनी म्हणजे पूर्ण आपलं पणाला लावून, म्हणजे काय कसलीही पर्वा न करता त्यांनी सांगितलं जरा तुम्ही फॉर्म भरा, कारण तुमच्यामध्ये ती कॅपॅबिलिटी आहे, तुमच्यामध्ये ती योग्यता आहे, मला ती दिसते. आणि त्यांनी नुसतं ते फॉर्म भरा म्हणून नाही, ते पूर्ण ताकदीनिशी उतरले. स्वयंसेवक ग्रुपला ताकदीनिशी उतरवलं. एवढंच नाही, आसावरी गृह संकुलामध्ये ज्या कम्युनिटी आहेत त्या सर्व कम्युनिटीशी त्यांनी आपलं बोलणं करून म्हणजे ताकदीनिशी कशी निवडणूक लढवता येईल, लढ म्हणजे नव्हे तर स्वतःहून मैदानात उतरणं, याला म्हणतात नेतृत्व. आणि हे नेतृत्व, असं नेतृत्व दुर्मिळ असतं. आणि राजेंद्र जाधव साहेबांच्या त्या रूपानं हे आमच्या स्वयंसेवक ग्रुपला, आसावरी गृह संकुलाला फार चांगलं नेतृत्व मिळालंय. या नेतृत्वाला शुभेच्छा देत असताना या नेतृत्वानं पुढे वाढत जावं, त्यांच्या हातूनच सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी उत्तुंग असं शिखर गाठावं. त्यांच्या माध्यमातून आम्ही देखील त्यांच्यासोबत काम करू. आणि हे आज हा कार्यक्रम आयोजित करण्यापाठीमागचा उद्देश एकच, हे नेतृत्व आमचं आहे. हे आमच्या आसावरीमध्ये हे गेली 3-4 वर्षे राबत आहे, करत आहे. प्रत्येक तुम्ही जर अभ्यास केला, राजेंद्र जाधव एक व्यक्ती असा अभ्यास केला, तर तुम्हाला ह्या प्रत्येक बिल्डिंगमध्ये कोण कुठल्या माळ्यावरती कोण कुठली व्यक्ती राहते त्याचा देखील अभ्यास राजेंद्र जाधव साहेबांना आहे. म्हणजे एवढी प्रगल्भ, विचारवंत आणि चांगला अभ्यासू असलेली व्यक्ती या आसावरी गृह संकुलाला लाभली, हे आमचं सौभाग्य आहे, हे आमचं भाग्य आहे. आणि नक्कीच आपण सर्वांनी आजच्या ह्या मंगलमय प्रसंगी, त्यांच्या वाढदिवसाप्रसंगी त्यांना शुभेच्छा देत असताना, साहेब तुम्ही उदंड आयुष्य तुम्हाला लाभू द्या आणि तुम्हाला उत्तम आरोग्य लाभू दे, ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला आभाळभर शुभेच्छा देतो. धन्यवाद. त्यासोबतच ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या सहकार्याने मोठ्या उत्सवात साजरा केलेला आहे. आपले राजेंद्र जाधव सर देखील तुमच्या सहकार्याने, तुमच्या शब्द असा कुठला शब्द नाही की त्यांनी तुमच्या शब्दाबद्दल बोललेले नाहीत, म्हणजे तुम्हाला शुभेच्छा वर्षाव एकदम मोठ्या प्रमाणात केलेला आहे. याकडे कशा प्रकारे पाहता आणि कशा प्रकारचे आभार मानता? मी प्रथमतः सगळ्या आसावरीमधील माझ्या स्वयंसेवक मित्रांचं आणि माझ्या पूर्ण या मित्रपरिवाराचं माझा वाढदिवस साजरा केला त्याबद्दल आभार मानतो. इथून मागे आणि इथून पुढे सुद्धा आसावरीसाठी जे काही करता येईल, आपल्याला सामाजिक कार्य जे काही करता येईल त्यासाठी नेहमीच मी तुमच्या बरोबर असेल. जर पाहायला गेलं तरी वाढदिवसाचा प्रसंग. दुसरा एक प्रश्न माझा असा आहे की आपल्या सर्वीमध्ये असं पाण्याचं मोठी टंचाई आहे आणि सर्वांनी सहकार्याने सांगितले की कुठलाही जरी प्रश्न असेल तर आपले जाधव साहेब त्यांना तडा देऊन त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करतात. हा पाण्याचा प्रश्न, मूलभूत प्रश्न जो तुमच्या माध्यमातून, तुमच्या सहकार्याच्या माध्यमातून कसा सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे? नक्कीच याबाबत मागील 3 वर्षापासून आपण फॉलोअप घेत आहोत. सिडको अधिकारी असतील, इथले राजकीय नेते असतील, यांच्या सगळ्यांची मदत घेऊन आपण हा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोतच. आता सिडकोच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर पुढील अजून 1 वर्ष अजून जाईल. 1 वर्षानंतर हे सगळं प्रॉब्लेम पाण्याचा जो आहे तो पूर्णपणे नाहीसा होईल. काही दिवसाचा नवरात्री उत्सव देखील येणार आहे आणि आपल्या आपण गणपती उत्सव देखील मोठ्या उत्सवात पार पडला. आणि नवरात्री उत्सव कशा प्रकारची तयारी आहे आणि काय सांगाल, नागरिकांना कसं आश्वासित? नवरात्र उत्सवाची पण तयारी आता सुरू झालेली आहे. लवकरच पूर्ण कमिटी काम करेल आणि नवरात्र उत्सव खूप मोठ्या, जसा गणपती उत्सव झाला
हे होते राजेंद्र जाधव. त्यांच्या सहकार्याने त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात पार पडला. केक कटिंग करून दिली. काय प्रतिक्रिया कमेंटद्वारे आयुष्य कळवा. कॅमेरामॅन पद्माकर कांबळे, अक्षय कांबळे, तलोजा, नवी मुंबई.